आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इंडिया आघाडीसोबत जाण्याची प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। इस्रायल पॅलेस्टाईन हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला। बिबट्याच्या चर्चेमुळे वन खात्याच्या समस्यांमध्ये पडली भर। शहरात मोकाट कुत्र्यांकडून एकाच दिवसात 7 जणांना चावा। सीमा प्रश्नासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पत्र। जातनिहाय जनगणना अहवाल नोव्हेंबरमध्ये सादर करणार। बेळगावच्या राजाच्या महामंडळाकडून महालक्ष्मीची महापूजा। येळूरच्या प्राथमिक शाळेत बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना मार्गदर्शन। बेळगावचे पायलट ठरले सारथी। काटामारी केल्यास साखर कारखान्यांवर कारवाई। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। सातारा येथील गांधी मैदानात संविधान जनजागृती विचार मंचच्या वतीने संविधान बचाव अभियानाअंतर्गत एकाच सभेचे आयोजन करण्यात आले। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सभेत बोलताना इंडिया आघाडीसोबत जाण्याची घोषणा केली। ते म्हणाले की देशातील वातावरण निर्भय बनवायचे असेल तर विचारपूर्वक मतदान दिल्याने येत्या निवडणुकीत मोदींचा पराभव अटळ असणार। सध्या देशात संस्कृती इतिहास उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे। जुन्या आणि नव्या इतिहासाच्या मुद्द्यावरून सर्वसामान्याला भरकटवलं जातंय। सत्तेसाठी सर्व यंत्रणांचा गैरवापर करण्याचं काम सुरू आहे। भाजपचे पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे। यासाठी आमचा पक्ष वंचित आघाडी इंडियासोबत जाण्यास तयार आहे, असं त्यांनी जाहीर केलं। इस्रायल पॅलेस्टाईन हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढला असून इस्रायलने आता थेट युद्धाची घोषणा केली आहे। शनिवारी सकाळपासून सुरू झालेला हा संघर्ष अद्यापही थांबलेला नाही। दरम्यान या संघर्षादरम्यान मृतांचा आकडाही वाढला आहे। कालपर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला होता, तर आता हाच आकडा 480 वर पोहोचला आहे। गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 100 जण ठार झाले होते, तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टाईनने केला होता। तर आता इस्रायलनेही युद्धाची घोषणा केल्याने तिथे संघर्ष वाढला आहे। परिणामी मृतांचा आकडाही वाढलाय। इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 480 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इस्रायलींना कैद केले असल्याचा दावाही हमासकडून करण्यात आलाय। बिबट्याच्या चर्चेमुळे वन खात्याच्या समस्यांमध्ये पडली भर। अनगोळ भागात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायांचे ठसे उमटू लागले आहेत। दरम्यान वन खात्याने शोध मोहीम हाती घेतली आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी कोणत्याही प्राण्याचा वावर आहे हे स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे वावरणारा प्राणी बिबट्या की तरस याबाबत संभ्रम कायम आहे। पायाच्या ठशावरून हा प्राणी तरस असावा असा अंदाज वन खात्याने व्यक्त केलाय। मागील 4-5 दिवसांपासून परिसरात हिंस्र प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। भरवस्तीत या अज्ञात प्राण्यांच्या पायांचे ठसे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे। ज्या ठिकाणी अज्ञात वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसून येत आहेत त्या ठिकाणी वन खाते आणि फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे शनिवारी ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली। दाट झाडी असलेल्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी लपला आहे का याचा शोध घेण्यात आलाय, मात्र ड्रोनमध्ये देखील काहीच दिसून आलेलं नाही। शहरात मोकाट कुत्र्यांकडून एकाच दिवसात 7 जणांना चावा।
बेळगाव शहर मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। शनिवारी रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय परिसरात बिल भरण्यासाठी आलेल्या 4 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। तसेच बाजूच्या कारवार स्थानकामध्येही 3 जणांचा चावा घेतला आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। याआधीही बेळगाव शहर उपनगर आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई बकरी यावरच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे। या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून केली जाते आहे। सीमा प्रश्नासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पत्र। सीमा प्रश्न लोकशाही मार्गाने सुटू शकतो अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पत्राद्वारे दिली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने देखील सीमा प्रश्नाबाबत आश्वासक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय। केंद्र सरकारने नवीन संसद भवनाचं उद्घाटन करताना देशातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे युवा समितीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन लाखो मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती। त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने युवा समितीला पत्र पाठवून सध्या सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे। मात्र काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली होती। त्यामुळे हा प्रश्न लोकशाहीच्या मार्गातून सुटू शकतो असं मत व्यक्त केलंय। जातनिहाय जनगणना अहवाल नोव्हेंबरमध्ये सादर करणार। जातनिहाय जनगणना अहवाल हा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष के जयप्रकाश हेगडे हे नोव्हेंबरमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले आहे। त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं। म्हैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले, आमचा समाज जाती व्यवस्थेवर आधारित आहे। त्यासाठी आम्ही जातीनिहाय जनगणना केली होती। जातीनिहाय जनगणना झाली तेव्हा कांतराजू हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कांतराजू होते। हा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी स्वीकारला नाही। विद्यमान अध्यक्षांशी चर्चा केली आहे। ते नोव्हेंबरमध्ये अहवाल देणार आहेत। अहवाल सरकारच्या हाती आल्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। बेळगावच्या राजाच्या मंडळाकडून महालक्ष्मीची महापूजा। बसवान गल्ली बेळगाव येथील बेळगावची ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता बेळगावच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांकडून महाआरती आणि महापूजा करण्यात आली। चव्हाड गल्लीतील बेळगावचा राजा गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल बसवान गल्ली येथील महालक्ष्मीचे महाआरती आणि महापूजन आयोजन केले होते। या प्रसंगी देवीला साडी चोळी आणि लाडूचा प्रसाद नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली। चव्हाड गल्लीतील गणेश उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला। चव्हाड गल्लीच्या परंपरेनुसार अनेक विधी या गणेशोत्सवात आयोजित केले होते। हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला। या भावनेतूनच महालक्ष्मीची ओटी भरण्याचा हा सोहळा करण्यात आला। यावेळी गल्लीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। येळ्ळूरच्या प्राथमिक शाळेत बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना मार्गदर्शन। मजदूर नवनिर्माण संघ आणि बांधकाम कामगार संघटनेच्या विद्यमाने येळ्ळूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह चांगळेश्वरी मंदिर समोरील मॉडेल प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना कर्नाटक सरकारच्या कामगार कल्याण मंडळातर्फे शिक्षणासाठी मिळणाऱ्या स्कॉलरशिपची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला गेला। ऑपरेशन मदत संस्थेचे राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्राफ्टच्या वेळी बनवलेली सुंदर अशी कागदी फुले यांचा गुच्छ देऊन कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मुख्याध्यापिका निलजकर आणि सहशिक्षकांनी यावेळी केले। मुख्याध्यापिका निलजकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। बेळगावचे पायलट ठरले सारथी। 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव दिल्ली विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू झाली। या विमानसेवेचे सारथ्य करणारे पायलट आणि कर्मचारी बेळगावचे होते। त्यामुळे बेळगावकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली। या प्रवासादरम्यान कॅप्टन म्हणून सागर पाटील आणि फर्स्ट क्लास ऑफिसर म्हणून अक्षय पाटील यांनी काम पाहिलं। सामरा विमानतळावर उड्डाण घेण्यापूर्वी अक्षय पाटील यांनी प्रवाशांशी संवाद साधला। आगसगा ग्रामपंचायतीच्या वतीने कॅप्टन सागर पाटील यांची आई माया आणि वडील सुरेश पाटील यांचा सामरा विमानतळावर आगसगा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आगसगा ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मोतेन्नावर, मालगौडा पाटील, यल्लाप्पा पाटील, अप्पय्या पाटील, संतोष पाटील, अप्पय्यगौडा पाटील हे उपस्थित होते। काटामारी केल्यास साखर कारखान्यांवर कारवाई।
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामाला 1 नोव्हेंबर नंतरच सुरुवात करावी. प्रत्येक साखर कारखान्याने FRP कारखान्याच्या सूचना फलकावर लावाव्यात. काटामारीचा प्रकार दिसून आल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. गाळप हंगामाला सुरुवात करण्यासंबंधी चर्चेसाठी गणेशपूर रोडवरील S. निजलिंगप्पा साखर संस्थेमध्ये शनिवारी शेतकरी नेते आणि साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यांची संयुक्त बैठक झाली. यंदा जिल्ह्यांवर दुष्काळाची छाया असल्यानं साखर कारखान्यांनी दर वाढवून द्यावा अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना केली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी शुभम शुक्ला, अन्न नागरी खात्याचे सहसंचालक श्रीशैल कांकणवाडी, शिवनगौडा पाटील, डॉक्टर राजीव कुलेर, शेतकरी नेते उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रावणाच्या रूपात दाखवून छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा प्रकाराचा जिल्हा ग्रामीण काँग्रेसने निषेध केला. शनिवार दिनांक 7 रोजी काँग्रेस भवनासमोर जमलेल्या पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात घोषणा दिल्या. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कमी होऊ लागल्याने भाजपने राहुल गांधी यांचा अपमान करण्याच्या कृती चालविल्या आहेत, असे अध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले. प्रसंगी भाजप विरोधात राज्यभरात आंदोलनही उभारू असा इशाराही यावेळी दिला. यावेळी उमेश बाळी, बसवराज शेगावी, राजा सलीम, सय्यद मंसूर, अनंतकुमार बॅकूड, सरला सातपुते आदी उपस्थित होते. बेळगावात 21 नोव्हेंबरपासून श्रीमद भगवद्गीता अभियान. बेळगावात यावर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता अभियानात सर्व जातीच्या बंधू भगिनींनी सहभागी होऊन यशस्वी करावे असे आवाहन सौंदा स्वर्णवल्ली मठाचे मठाधीश गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी यांनी केले. अभियानाच्या निमित्ताने शहरात गुरुवार दिनांक 5 रोजी आणि शुक्रवार दिनांक 6 रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीमध्ये ते बोलत होते. बेळगावमध्ये 19 नोव्हेंबरला अभियानाला सुरुवात होईल. 23 डिसेंबर रोजी समारोप करण्यात येणार आहे. अभियानाच्या निमित्ताने विविध समित्या नेमण्यात येत असून यामध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे. शाळा, महाविद्यालय, मंदिरे यासह अन्य स्थळांवरही श्रीमद भगवद्गीतेतील 10व्या अध्ययनाचे पठण होणार आहे, असे स्वामींनी सांगितले. रोटरी दर्पणतर्फे महिलांना विशेष मार्गदर्शन. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे शनिवार दिनांक 7 रोजी केकेकोप तालुका बेळगाव येथील साई श्रद्धा महिला कल्याण संस्थेच्या सभागृहात तरुणी आणि महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर झाले. सविता हेब्बार अध्यक्षस्थानी होत्या. डॉक्टर स्फूर्ती मास्तेहोळी आणि तरुणी महिलांनी आरोग्याची, घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता यावर मार्गदर्शन केलं. 50हून अधिक तरुणी महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. कोमल कोल्लीमठ यांनी स्वागत केलं. काहेरतर्फे पथनाट्याद्वारे जनजागृती. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च तर्फे तरुणांमधील मानसिक विकारांबद्दल शनिवारी पथनाट्य आयोजित करण्यात आलं होतं. काहेरच्या मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक आणि मध्यवर्ती बस स्थानकावर पथनाट्य सादर केलं. मुले आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं असून यापासून त्यांना पालक आणि शिक्षक कसे परावृत्त करू शकतील यावर माहिती दिली. यावेळी काहेरच्या मानसशास्त्र विभाग आणि समुपदेशन विभाग प्रमुख डॉक्टर यास्मीन, प्राध्यापक भैरवी आणि विद्यार्थी उपस्थित होते. घेतलेली लाच परत करताना अधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात. घेतलेली लाच परत करताना अधिकारी प्रथमच लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला.
बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी घेतलेली लाच परत करणारे शहर बाल विकास अधिकारी लक्ष्मण पी भजंत्री याला रंगेहात पकडले। सामान्य सेवा केंद्रचालक अदृश्यप्पा तडसलूर यांनी केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली। तडसलूर हा गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत होता। या प्रकरणी महिला आणि बालकल्याण खात्याने 27 जुलै रोजी तडसलूर याच्या मालकीच्या जनता ऑनलाईन केंद्रावर कारवाई केली होती। कारवाई मागे घेण्यासाठी भजंत्री याने तडसलूर याच्याकडे 50,000 रुपयांची लाच मागितली होती। या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक निरंजन पाटील आणि त्यांच्या सहकार्याने योग्य ती कारवाई केली। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या 82 जणांवर कारवाई। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या 82 जणांवर कारवाई करत 4,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा 2023 अंतर्गत सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे, पण तरी देखील शहरात बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल, कॅन्टीन, चित्रपटगृह आदी गर्दीच्या ठिकाणी लोक धूम्रपान करताना दिसतायत। पोलिसांनी कायद्याचा वापर करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास सक्त मनाई असल्याचं फलक लावण्याची देखील सूचना केली जाते आहे। इंद्रधनुष्य लसीकरणाला उद्यापासून प्रारंभ। जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे सोमवार दिनांक 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे। गर्भवती महिला आणि बालकांना ही लस दिली जाणार आहे। या तिसऱ्या टप्प्यात गर्भवती महिला, 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालके आणि 2 ते 5 वयोगटातील बालकांना लस दिली जाणार आहे। लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लस घ्यावी असं आवाहनही आरोग्य खात्यानं केलंय। बेळगाव म्हैसूर रेल्वे वेळेत बदल। बेळगाव म्हैसूर रेल्वे सेवेला 26 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे। या रेल्वेची बेळगावातून सुटण्याची वेळ आधी रात्री 8 होती, मात्र उद्घाटन कार्यक्रमात ही वेळ रात्री 8 ऐवजी सायंकाळी 6 करण्याची सूचना राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी केली होती। त्यानुसार रेल्वे प्रशासनाने 1 ऑक्टोबर पासून रेल्वेच्या वेळेत बदल केल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे। आता बेळगावातून ही रेल्वे सायंकाळी 6 वाजता सुटत असून म्हैसूरला सकाळी 6 वाजता पोहोचत आहे, तर म्हैसूरहून रात्री 11:15 वाजता सुटणारी रेल्वे आता रात्री 8 वाजता सुटत आहे। ही रेल्वे बेळगावात सकाळी 8:45 वाजता पोहोचत आहे। प्रवाशांनी वेळेतील बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे। वसंत रामचंद्र एकणेकर यांचे निधन। गांधी गल्ली, बसवनकुर्ची येथील रहिवासी वसंत रामचंद्र एकणेकर वय 65 यांचे शनिवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। नारायण रामा बेळगावकर यांचे निधन। नंदीहळ्ळी गावचे रहिवासी नारायण रामा बेळगावकर वय वर्ष 33 यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, 2 भाऊ, वहिनी असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 9 रोजी सकाळी 8:30 वाजता होणार आहे। राशिद खानचा मोठा निर्णय, विश्वचषकातील सर्व मॅच फी भूकंपग्रस्तांना दान। अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाज आहे। तो जितका चांगला गोलंदाज आहे तितकाच तो एक चांगला माणूसही आहे। याचा पुरावा अनेकदा त्याने आपल्या चांगल्या स्वभावाने दिला, पण आज त्याने याचा आणखीन एक पुरावा दिला आहे। वास्तविक राशिद खानने वर्ल्ड कपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी दान करण्याची घोषणा केली आहे। अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने आपली रक्कम दान करण्याचा निर्णय घेतलाय। राशिद खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याची घोषणा केली आहे। त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतामध्ये झालेल्या भूकंपाच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला खूप दुःख झालं आहे। भूकंपामध्ये प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न समर्पित करत आहे। क्रिकेट विश्वचषक 2023 ची मॅच फी दान करत आहे। आम्ही लवकरच एक फंड रेसिंग मोहीम सुरू करणार आहोत, ज्याद्वारे आम्ही पीडितांना मदत करू शकणाऱ्या लोकांकडून मदत घेऊ। ज्युनियर लीडर्स विंगच्या नागरी कर्मचारी क्रीडा स्पर्धा।
ज्युनियर लीडर्स विंगच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा संमेलन 2023 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या संपन्न झाल्या। या वार्षिक क्रीडा स्पर्धेत जेएल विंगचे कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। 282 प्रेक्षकांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। मेजर जनरल विशिष्ट सेवा पदक कमांडर ज्युनियर लीडर्स विंग रामिंदर सिंग गुरैया या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर संतोष गावडे हे समारंभाचे आकर्षण होते। सुप्रिया पाटील आणि मंजुळा गुप्ता यांनी उद्घाटन आणि समारोप केला। उद्घाटनाच्या दिवशी 2 T10 सामने झाले। पहिला सामना हेडक्वार्टर्स ज्युनियर लीडर्स विंग आणि टीम विरुद्ध एस प्लाटून कमांडंट विंग यांच्यात झाला, जो मुख्यालय ज्युनियर लीडर्स विंग ब टीमने जिंकला, आणि दुसरा सामना मुख्यालय ज्युनियर लीडर्स विंग ए टीम विरुद्ध कमांडो विंग यांच्यात झाला, जो कमांडो विंगने जिंकला। ज्युनियर लीडर्स विंग यांच्या नागरी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असते, जे संस्थेसाठी अथक परिश्रम घेत आहेत। क्रीडा संमेलनाचे आयोजन हे नागरी कर्मचाऱ्यांच्या अनेक कल्याणकारी उपाययोजनांपैकी एक स्वागतार्ह पाऊल आहे। मेजर जनरल रामिंदर सिंग गुरैया विशिष्ट सेवा पदक कमांडर ज्युनियर लीडर विंग्स आणि श्रीमती हरदीप कौर गुरैया यांनी विजेतेपद आणि उपविजेत्यांना बक्षिसे दिली। तसेच मालिकावीर शशिकांत शिंदे कमांडो विंग आणि सामनावीर किरण पीसी विंग यांना ट्रॉफी देण्यात आली। 2 तासाच्या सामन्यासाठी सामनावीर युवराज तरळे आणि अंतिम सामन्याचा सामनावीर सवाई सिंग झाले। बेळगाव विभागीय दसरा सीएम कप तायक्वांदो स्पर्धेत त्रिवेणी आणि जितेशचे सुयश। युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते, कर्नाटक सरकार, कर्नाटक क्रीडा प्राधिकरण आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन मार्फत आयोजित बेळगाव विभागीय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बुधवारी गदग येथील KH पाटील क्रीडांगणावर पार पडल्या। या स्पर्धेत बेळगाव, गदग, धारवाड, विजापूर, बागलकोट, हावेरी आणि उत्तर कन्नड या 7 जिल्ह्यातील क्रीडापटूंचा समावेश होता। स्पर्धा पुरुष आणि महिला विभागात 16 वजनी गटात पार पडल्या। या स्पर्धेत काकती येथील राज्य युवा अकॅडमीचे क्रीडापटू, लवडेल सेंट्रल स्कूलमधील स्पर्श भोसले, फिनिक्स पब्लिक स्कूलमधील जिया पुजारी, लिंगराज पदवीपूर्व कॉलेजमधील त्रिवेणी बडकांनावर आणि RLS BBA कॉलेज येथील जितेश पुजारी यांनी बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते। यापैकी त्रिवेणीने सुवर्ण पदक आणि जितेशने कांस्य पदक पटकावून अतुलनीय कामगिरी दाखवली आहे। या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रविराव यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सतत प्रशिक्षण लाभत आहे। तसेच बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच महादेव मुदनाळे, महासचिव आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच ॲडव्होकेट प्रभाकर शेडबळे, सहसचिव नॅशनल रेफरी स्वप्नील पाटील आणि खजिनदार नॅशनल रेफरी वैभव पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे। बोरगाव येथील शर्यतीत शिवना कवाडीची बैलगाडी प्रथम। बोरगाव येथील भाजपा कार्यकर्त्यातर्फे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत शिवना कवाडी येथील राहुल आरगे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला। त्यांना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते 25,000चे बक्षीस आणि निशाण देण्यात आले। गाव कामगार पाटील सुनील नांगरे पाटील यांनी शर्यतीचे उद्घाटन केले। वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांनी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा नागरी सत्कार केला। माजी नगरसेवक बाबासाहेब चौगुले यांनी स्वागत केलं। शरद जंगटे यांनी मनोगत व्यक्त केलं। जनरल बैलगाडी शर्यतीत संभाजी खरात सांगली, हैदर अली मुजावर, हातकणंगले यांच्या गाडीने द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले। यांना 15,000 आणि 10,000 बक्षिसे आणि निशाण दिले। जनरल घोडागाडी शर्यतीत गब्बर प्रेमी बोरगाव, लग्नामन्ना व्याकुड, सोन्या प्रेमी बोरगाववाडी यांच्या घोडागाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविले। त्यांना 11,000, 7,000 आणि 5,000ची बक्षिसे दिली। यावेळी दादासाहेब भादुले, शिवाजी भोरे, बाबासाहेब चौगुले, जमील अत्तार, दादा पुजारी, अजित तेरदाळे, फिरोज अफराज, भरत जंगटे, रमेश मालगावे, भीमा चौगुले, महिपती खोत, पिंटू बेविनकट्टी, ऋतुराज पाटील, शेसू ऐदमाळे, विष्णू तोडकर, निखिल चिपरे यांच्यासह शर्यती शौकीन उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।